नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो निवृत्ती वेतन बाबतचा आहे. जे कर्मचारी आज सेवेत आहे आणि निवृत्त होणार आहे किंवा निवृत्त झाले असेल अशांकरता शासनाने जो नवीन नमुना 5 आणलेला आहे त्याबाबतची माहिती आहे. आणि हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असून सर्व व्यवस्थितशीर पाहून घ्यायचं. काय सांगतो त्याप्रमाणे आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर ते ऑफिसला कशी जाते याबद्दल हे सर्व आपण इत्थंभूत यामध्ये पाहू. आता बघा, यामध्ये आपण जो शासन निर्णय आहे या ठिकाणी आपण जी आर टाकलेला आहे. या शासन निर्णयामध्ये पृष्ठ क्रमांक 5 ते 7 मध्ये जी माहिती दिलेली आहे ते आपण इथे टाकलेली आहे. हे आपण पाहून घ्यायचे एकदा काय काय पाहिजे तर, आणि हे आपण प्रॅक्टिकली करताना लक्षात येईलच आपल्याला काय आहे तर त्याप्रमाणे आपल्याला. आणि इथून आपण काय केलेला आहे, हा नमुना 5 पण मॅन्युअली आपण भरून दिलेला आहे. माझा भरून टाकलेला आहे. कसं भरायचं वगैरे तर लक्षात येण्याकरता या ठिकाणी टाकून दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला काय काय पाहिजे. आणि इथं वर्डची फाईल आहे. आपल्याला जर मॅन्युअली लागत असेल तर इथून वर्डची फाईल घ्यायची. आता आपण हे सुरुवात करूया. सुरुवातीला आपण महाकोश.gov.in वर आलो. यानंतर निवृत्ती वाहिनीमध्ये यायचं. निवृत्ती वाहिनीमध्ये आल्यानंतर इथे लॉग इन करायचं. आता लॉग इन करताना आपल्याला इथे जे लॉग इन करायचं आहे ते पेन्शनर आणि पासवर्ड आहे IFMS123, बरोबर आहे. आता हे आपण इथे टाकूया. आता या ठिकाणी ही अशी विंडो ओपन होईल. तर यामध्ये आपण याच्या आधी कर्मचाऱ्यांसाठी जे ऑनलाईनचं पेन्शन वगैरे पाहण्याकरता जो आधीचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आपण पूर्ण माहिती सांगितलेली आहे. पुन्हा या ठिकाणी आता आपण नमुना 5 बद्दल येऊ. तर यामध्ये आल्यानंतर आपल्याला पेन्शन रिटायरमेंट फॉर्म म्हणून न्यू रिक्वेस्ट फॉर्म 5A, बरोबर आहे, हा दिलेला आहे. तर इथे आता आपण भरू, बरोबर आहे. तर अप्लिकेशनचं हे बा सेवार्थामध्ये आहे का, हो, इथे आपण सेवार्थ आयडी टाकू, बरोबर आहे. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आता इथे आपोआप सिस्टीम मधून घेईल. आता आपल्याला जनरेट OTP म्हणायचा आहे. आता इथे आपल्या मोबाईलवर OTP येईल. जो कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे त्यांनी हे सर्व प्रोसेस करायची आहे. आणि आपल्याला हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. आणि आता इथे आपल्याला पेन्शनचं घ्यायचं. तर आता तुम्हाला सुपर अॅन्युएशनच घ्यावं लागेल, बरोबर आहे. फॅमिली पेन्शन, व्हॉलंटरी जे काय असेल हे आपल्याला याच्यातलं बघायचं आहे. आता मी काय करतो, व्हॉलंटरी पेन्शन, माझं नाव दिसण्याकरता आता मला व्हॉलंटरी टाकावं लागेल, बरोबर आहे. आता मी व्हॉलंटरी टाकतो आणि सबमिट करतो. आता इथे केल्यानंतर काय होईल, हा सर्व डाटा नमुना 5 मध्ये व्हॉलंटरी पेन्शन, माझं नाव वगैरे सर्व हे सर्व इथं आलेलं आहे, बरोबर आहे. हे सर्व आपल्याला पाहून घ्यायचं, बरोबर आहे का. काही चूक असेल तरच आपल्याला करायचं, बरोबर आहे. पॅन नंबर आलेला आहे, सर्व हाईट टाकून द्यायचे कारण यांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. सेंटीमीटर मध्ये आयडेंटिफाय, ठीक आहे, जे असेल ते. आणि CVP मॅक्झिमम आता आहे ती 50% पर्यंत वाढवलं याच्या सिस्टीम मध्ये, पण आपण 40% टाकायचं. अजून आपल्याकडे GR आलेला नाही आहे, आपण इथे 40% टाकू. म्हणजे आपण 5% पासून तर 40% पर्यंत काही टाकू शकतो. नसेल पाहिजे तर 0 टाकून द्यायचा, बरोबर. डेट ऑफ हे असेल तर याच्यासाठी, बरोबर आहे. नंतर भविष्य पत्रव्यवहारासाठी आपला GST हे जो ऍड्रेस दिलेला आहे हा आपल्याला बरोबर बघायचा आहे. असेल तर आपल्याला करेक्शन करायचं आहे, बरोबर आहे. हा सर्व आपला आधारून घेतलेला आहे, ठीक आहे. आता इथे ऍड फोन नाही राहिला, इथे आलेला असल्यामुळे, पण इथं नाही आलेला आहे. महाराष्ट्र, करंट ऍड्रेस, डिस्ट्रिक्ट अमरावती, करंट ऍड्रेस, करंट ऍड्रेस, यस.
बरोबर आहे. महाराष्ट्र अल्टरनेट मोबाईल असेल तर इथं आपण अल्टरनेट मोबाईल टाकायचा आणि अमरावती ईमेल हे टाकलं आपण. बँकेचा आपल्याला टाकायचं जॉईंट आहे का काय, आता जॉईंट असेल तर जॉईंट, सिंगल असेल तर सेल्फ. बरोबर आहे. आयएफसी कोड रुपयाचे अपुष्यात निवृत्ती वेतन घ्यायचं जिल्ह्याचं हे टाकायचं. बरोबर आहे. इथं आपण टाकू. बरोबर आहे. तर इथे टाकून देतो मी. इथे माझं हे टाकतो. प्लीज अटॅच प्रॉपर फाईल सेम एज शोन इन द डिस्क्रिप्शन. बरोबर वाचतो एकदा पूर्ण. याप्रमाणे आपण हे फाईलचं पाहत होतो, परंतु फाईल हे नाव तसंच आहे सर्व. बघा इथे नाव जे आहे ते, आणि इथे कॅपिटल सिस्टीमनेच घेतलेलं आहे जेपीजी. परंतु आपण जेव्हा फाईल अटॅच करून राहिलो तर फाईल अटॅच प्रॉपर फाईल सेम शोन इन डिस्क्रिप्शन मध्ये जे दिलं त्याप्रमाणे पहा म्हणते, ते होऊन नाही आलं. तर याच्यातला हा प्रॉब्लेम काय आहे पाहतो, कारण की मी याला पण करून बघितला, एक्सप्लोररला पण करून पाहिला आणि क्रोमला पण करून पाहिला, दोन्ही ठिकाणी येत नाही. त्यामुळे आता याच्या पुढे जाता येऊन नाही आलेला आहे. तर यानंतरचा व्हिडिओ लगेच टाकतो, ज्यावरती जेव्हा फाईल डाउनलोड होईल त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ टाकतो. तोपर्यंत फाईलचं काय ते शोधून घेतो आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा सांगतो. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. नमस्कार, धन्यवाद.